हॅलो एव्हरीवन, टिक्कर मराठीवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. मी वैष्णवी मराठी तुमच्यासाठी घेऊन आली आहे समाजसुधारक ही सिरीज. ठीक आहे, समाजसुधारक सिरीज मध्ये आज आपले समाजसुधारक कोण आहेत तर बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तुमच्या एक्झामच्या दृष्टीने जी इम्पॉर्टंट आहे, जी तुम्हाला विचारली जाऊ शकते, तशीच माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत. ठीक आहे, तर आपण सुरू करूया आपली स्लाइड. तर पहिले काय दिलेलं आहे, हा जो फोटो आहे हा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा फोटो आहे. त्यानंतर काय दिलंय, त्यांचा जन्म कुठे झाला तर त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 मध्ये पोंभुर्ले जिल्हा रत्नागिरी येथे झाला. कधी झाला? 6 जानेवारी 1812 आणि कुठे तर पोंभुर्ले रत्नागिरी इथे झाला. ठीक आहे, नंतरचा पॉइंट काय आहेत बघूयात आपण सविस्तर त्यांच्या आयुष्याबद्दल. ठीक आहे, तर मराठी वृत्तपत्रांचे काय होते? जनक होते. ठीक आहे, मराठी वृत्तपत्रांचे जनक कोण आहे किंवा कोणास बोलले जाते, हा प्रश्न जर आला तर उत्तर काय येईल? बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ते डेप्युटी सेक्रेटरी आणि त्यानंतर नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. कोणाची? बाळशास्त्री जांभेकर यांची. काय म्हणून? तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी त्यानंतर नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. ठीक आहे, त्यानंतरचा पॉइंट काय आहे? महाराष्ट्रात शुद्धीकरण चळवळ त्यांनी सुरू केली. ठीक आहे, महाराष्ट्रात शुद्धीकरण चळवळ सुरू करणारे ते पहिले समाज सुधारक होते. कोण? बाळशास्त्री जांभेकर हे. ठीक आहे, त्यानंतर काय आहे? 1832 मध्ये त्यांनी दर्पण हे पहिले मराठी साप्ताहिक सुरू केले. ठीक आहे, दर्पण हे काय होते? पहिले मराठी साप्ताहिक. कधी सुरू झाले? 1832 मध्ये. दर्पण हा खूप इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे, इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर 1840 मध्ये काय झालं? दिग्दर्शन हे पहिले मराठी मासिक त्यांनी सुरू केले. पहिले मराठी साप्ताहिक कुठले तर दर्पण, पहिले मराठी मासिक कुठले तर दिग्दर्शन. ठीक आहे, त्यानंतर ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये गणित या विषयाचे काय होते तर ते गणित या विषयाचे प्राध्यापक होते. ठीक आहे, कुठे? एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये. त्यानंतरचे पॉइंट्स बघूयात. बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र 8 वर्ष चालले. ठीक आहे, आणि 1840 मध्ये ते बंद झाले. किती वर्ष चालले ते? 8 वर्ष. आणि 1840 मध्ये ते काय झाले? बंद झाले. ठीक आहे, 8 वर्ष. त्यानंतर काय आहे? त्यांची ग्रंथसंपदा. त्यांची ग्रंथसंपदा काय काय आहे? हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास आणि सारसंग्रह आणि इत्यादी. मेन त्यांचे इम्पॉर्टंट त्यांचे महत्वाचे कुठले आहेत तर हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास आणि सारसंग्रह. ठीक आहे, त्यानंतर काय आहे तर त्यांचे निधन कधी झाले तर 17 मे 1846 रोजी त्यांचा 34व्या वर्षी त्यांचं काय झालं? निधन झालं. खूप अल्प वयात त्यांचं निधन झालं 34व्या वर्षी. कधी? 17 मे 1846 ला. त्यांनी शून्य लब्धी हे त्यांचे काय पुस्तक खूप गाजलेले आहे. जर तुम्हाला असा प्रश्न आला की शून्य लब्धी हे पुस्तक कोणी लिहिले किंवा बाळशास्त्री जांभेकर यांचे असे कुठले पुस्तक आहे ते खूप गाजलेले, तर नाव कुठलं येईल? शून्य लब्धी. ठीक आहे, हे सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स होते बाळशास्त्री जांभेकर यांच्या आयुष्याबद्दल. आता दुसरे समाजसुधारक आपले कुठले आहेत ते बघूयात आपण. ठीक, दुसरे कुठले आहेत तर नाना जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे, यांचा जन्म कुठे झाला? 10 फेब्रुवारी 1803 ला यांचा जन्म झालेला आहे. हे कोकणातले होते. ठीक आहे, कोकणातले हे सोनार ब्राह्मण होते. ओके, हा त्यांचा फोटो आहे. यांचं योगदान महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मेनली खूप आहे, कारण यांना काय बोललं जातं? आधुनिक मुंबईचा जनक सुद्धा यांना बोललं जातं. ठीक आहे, कारण यांची मुंबईमध्ये खूप प्रचंड अशी प्रॉपर्टी होती, जमीन होती, जी त्यांनी हसत हसत काय केली? सरकारला दिली की लोकांच्या भल्यासाठी ती उपयोग करा तुम्ही. त्यामुळे यांना काय बोललं जातं? आधुनिक मुंबईचा जनक. ठीक आहे, आता यांच्याबद्दल आपण पॉइंट्स बघूया त्यांनी काय काय केलं महत्वाचं. ठीक आहे, तर हे मुंबईचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं, जसं मी आता सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर 1823 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची काय केली? त्यांनी स्थापना केली. ठीक आहे, जे स्कूल ऑफ आर्टची त्यांनी जे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सुद्धा त्यांचा काय होता? सहभाग होता. त्यानंतर चिंचपोकळी गॅस कंपनीमध्ये त्यांनी काय केलं? चिंचपोकळी गॅस कंपनी सुरू करण्यास त्यांनी प्रयत्न केला. ठीक आहे, नाना मुंबई विद्यापीठाचे काय होते? पहिले फेलो होते. ठीक आहे, मुंबई विद्यापीठाचे, मुंबई युनिव्हर्सिटीचे काय होते? पहिले फेलो होते. त्यानंतर 1852 मध्ये काय झालं? बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत सुद्धा त्यांनी काय घेतला? सहभाग घेतला. इथे आपण बघू शकतो त्यांचा सहभाग कुठे कुठे होता.
ठीक आहे. त्यानंतर मुंबई येथे सर्वप्रथम मुलींची शाळा त्यांनी सुरू केली. ठीक आहे. मुंबई येथे सर्वप्रथम मुलींची शाळा कोणी सुरू केली? जगन्नाथ शंकर शेठ येथे. इथे तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की मुंबईमध्ये पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली आणि ऑप्शन्स मध्ये जर फुले आलं तर तुम्ही तिथे कन्फ्युज होऊ नका, कारण फुले यांनी कुठे स्थापना केली? पुण्याला. ठीक आहे. जर का ऑप्शन मध्ये मुंबई असेल, सॉरी प्रश्नामध्ये जर मुंबई असेल तर नाव कोणाचं येईल? जगन्नाथ शंकर शेठ यांचं. ठीक आहे. चला पुढे बघूयात काय पॉइंट्स आहेत. त्यांना इंग्रजांनी जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली. त्यानंतर स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची त्यांनी स्थापना केली. त्याने दादाभाई नौरोजी, डॉक्टर भाऊदाजी लाड आणि विश्वनाथ मंडलिक यांच्या सहकार्याने केली. ठीक आहे. आता काय पॉइंट आहे आपला हा? त्यांना इंग्रजांनी कुठली पदवी दिली? तर जस्टिस ऑफ पीस ही पदवी नानाशंकर शेठ यांना इंग्रजांनी दिली. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड, विश्वनाथ मांडलिक यांच्या सहकार्याने त्यांनी काय केली? या सोसायटीची स्थापना केली. ठीक आहे. त्यानंतर काय आहे? ग्रँट मेडिकल कॉलेज आणि एल्फिन्स्टन कॉलेजचे सुद्धा ते काय राहिले? संस्थापक. ठीक आहे. इतके पॉइंट्स आपण बघतोय, आपल्याला कळते की नाना शंकर शेठ किती महत्वाचं व्यक्ती आहे, किती महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. ठीक आहे. आणि त्याचं निधन कधी झालं? 31 जुलै 1865 रोजी. आणि मुंबई येथे मराठी कलावंतांसाठी त्यांनी काय केलं? तर नाट्यगृह सुद्धा त्यांनी उभारलं. ठीक आहे. असे हे प्रचंड मोठे असे हे काय होते? ग्रेट फिलॉसॉफर आणि समाज सुधारक, ज्यांना काय बोललं जातं? फिलॅन्थ्रॉपिस्ट सुद्धा बोललं जातं. ठीक आहे. ओके. चला आजचे आपले जितके होते व्हिडिओ, जे आपण दोन बघितले, बाळशास्त्री जांभेकर आणि दादा नानाशंकर शेठ यांच्याबद्दल आपण थोडक्यात पॉइंट जे आहेत ते जाणून घेतले आहेत. होपफुली तुम्हाला याची काय होईल? उपयोगच होईल. ठीक आहे. चला